नमस्कार मित्रांनो. आज मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. कारण भरपूर मला असे कमेंट्स आले. काही लोकं अर्धवट व्हिडिओ बघून, अर्धवट ज्ञान घेऊन मला त्या लोकांनी काही गोष्टी सांगितल्या, की "तू असं कसं बोलू शकतो, की मदत करायची नाही वगैरे." मी त्यांना म्हटलं, "तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर मला सांगा." नाही, पण काही लोकंकडं एवढा वेळ नसतो व्हिडिओ पाहायचा. त्यातून मला हा व्हिडिओ एका वेगळ्या विषयावर आज बनवायचा आहे. विषय असा, की काही लोकं असे असतात, की स्वतःच्या कर्मानेच संबंध बिघडवून घेतात. विशेष करून म्हणून प्रामुख्याने असे पण लोकं आहेत काय-काय, ते तुमच्या जीवनात पण आले असतील. तुम्ही समजा अडचणीत आहात आणि तुम्ही एखादा मित्र किंवा एखादा असा तुमचा नातेवाईक असेल त्याच्याकडे तुम्ही गेले. "अरे बाबा माझ्या संगती असं-असं झालंय." तर ते त्वरित तुमचं थोडंसं पण तुम्हाला बोलूच देणार नाही आणि लगेच ते म्हणतील, "अरे, हे तर काहीच नाही. माझं ऐक." आणि तुमचं रडगाणं साईडला राहतं आणि त्याचं रडगाणं चालू होतं. आणि तुम्ही दुःखात आहात, तुम्ही त्रासात आहात. हे ज्या व्यक्तीला कळत नाही, अशा लोकांपासून लांब राहिलेलंच बरं. अजून काही अशी लोकं आहेत, जे तुमची मदत करतील, पण तुमच्या छातीवर बसून रोज येऊन तुमचा नारडा घालतील. मी तुझी मदत केली, मी तुझी मदत केली, मी तुझी मदत केली. अख्खा गाव बावट करून टाकतात. ही अशी लोकं पण जरा निराळी लोकं आहेत. त्यात पण भरपूर प्रकार आहेत. आता बघा तुम्ही विचार करा, कसले लोकं तुम्हाला अवतीभोवती हवे. तर सगळ्याच लोकांकडून संबंध तोडता येत नाही. त्यात पण निरनिराळे प्रकार आहेत. नेकी कर और दरिया में डाल, असे बोलूनच गेले जुने लोकं. एखाद्याची तुम्ही मदत केली, तर त्याच्याकडून ते निस्वार्थ भावनेने जर केली असेल, तर त्याची काहीतरी किंमत आहे. तुमच्या मनामध्ये जर काही स्वार्थ असेल आणि मदत केल्यानंतर त्या व्यक्तीला तुमचा मिंदा किंवा गुलाम म्हणून वागवणे, हे चुकीचं आहे मित्रांनो. निस्वार्थ भावनेने मदत करा. तुम्हाला मदत करायची आहे ना, गरिबाची मदत करा, अनाथाची मदत करा, विधवेची मदत करा, विकलांगाची मदत करा. पण कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नये. कारण देणारा तो वरचा परमेश्वर आहे. तो बघतोय